आणि 2b कंसाचा घन आहे आणि वजा 3a वजा 2b कंसाचा घन आहे. याचं उत्तर किती येते हे उत्तर आपण शोधायचं आहे. तर a अधिक b कंसाचा घनचा विस्तार वापरायचा म्हणजे पहिल्या पदाचा घन याचा घन बाळांनो 27 3 चा घन 27 a चा घन a घन याचं काम संपलं. आणि मग अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग याचा वर्ग 3 चा वर्ग 9 आणि a चा वर्ग a वर्ग 9 गुणिले a वर्ग गुणिले दुसरं पद तसंच असतं अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसं ठेवायचं 3a आणि गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग याचा वर्ग 4b वर्ग आणि अधिक याचा जो घन आहे तो 8b घन आहे 8b घन वजा हे जे आहे 3a आणि 2b हेच आहे फक्त इथलं चिन्ह वजा आणि शेवटचं चिन्ह वजा एवढं करायचं बघा बाकी आहे असं लिहायचं. चला 27 a घन बोला की वजा 3 गुणिले 9 a वर्ग गुणिले 2b अधिक बोला की 3 गुणिले 3a गुणिले 4b वर्ग आणि शेवटी वजा 8b घन. चला पुढे हे तसंच लिहिणार आहे मी 27 a घन अधिक 9 त्रिक 27 दुनी 9 त्रिक 27 दुनी 54 a वर्ग b अधिक 3 त्रिक 9 9 चौक 36 a b वर्ग आणि अधिक 8b घन. पुढे जाणार आहे मी इथं ह्या वजामुळे हे वजा झालं वजा 27 a घन या वजामुळे हे अधिक झालं बाळांनो आणि इथं 54 a वर्ग b असणार 54 a वर्ग b. इथं आला पण हे अधिक या वजामुळे हे वजा झालं आणि 54 च्या पुढे वजा 36 a b वर्ग वजा 36 a b वर्ग आणि शेवटी या वजाचं या वजामुळे अधिक झालं 8b घन. आणि मग तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला की 27 a घनला वजा 27 a घन जात आहे अधिक 36 a b वर्गला वजा 36 a b वर्ग जात आहे a वर्ग 54 वेळा आहे a वर्ग b 54 वेळा आहे 54 आणि 54 108 a वर्ग b इथं 8b घन आहे इथं 8b घन आहे 8b घन अधिक 8b घन 16b घन हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला समजलं सगळ्यांना? समजलं. ओके.